नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी मेन्स त्याचप्रमाणे जी पूर्वपरीक्षा होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्याकरता आपण अर्थशास्त्र या विषयातील महत्त्वाचे प्रश्न इथे कव्हर केलेले आहे. तर पहिला प्रश्न जो दिलेला आहे जोड्या लावा. तर पहिलं जे ऑप्शन दिलं आहे आपल्यासमोर, थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू, मार्जिनल युटिलिटी थेअरी. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्स ऑफ द पीस वेल्थ ऑफ नेशन. तर बघा, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 1. म्हणजेच ABCD हे समोरासमोरील बरोबर आहे. म्हणजे थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू कोणी मांडली होती, तर ती कार्ल मार्क्स यांनी मांडलेली होती. मार्जिनल युटिलिटी थेअरी म्हटलं तर निओ क्लासिकलनी मांडलेली होती. त्याचप्रमाणे द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्स ऑफ द पीस हे मेनार्ड केन्स यांनी मांडलेली होती. आणि वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता, तर बघा ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला होता. ओके, सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा, अचूक विधाने निवडा. तर अचूक विधाने निवडायचे आहे. यामध्ये ए ऑप्शन दिलेला आहे, भारतात ज्या क्षेत्रात सर्वात जास्त लोक काम करतात त्याच क्षेत्राचा वाटा GDPमध्ये सर्वात कमी आहे. आणि बी स्टेटमेंट म्हणते सद्यस्थितीत GDPमध्ये सर्वात जास्त वाटा हा सेवा क्षेत्राचा, त्यानंतर उद्योग क्षेत्राचा आहे आणि त्यानंतर कृषी क्षेत्राचा आहे. तर बघा बरोबर आहे, GDPमध्ये सर्वात कमी वाटा कृषी क्षेत्राचा आहे, मात्र जे लोक कामामध्ये गुंतलेले आहेत ते कृषी क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे ए स्टेटमेंट बरोबर आहे. आणि GDPचा विचार करता सर्वाधिक जे उत्पन्न होते ते सेवा क्षेत्रातून होते. 2 नंबर आहे उद्योग क्षेत्र आणि 3 नंबर आहे कृषी क्षेत्र. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3. त्यानंतर भारतात सागरी मत्स्य उत्पादनाचा वाटा हा 70% दिलेला आहे आणि भारतात अंतर्गत मत्स्य उत्पादनाचा वाटा 30% दिलेला आहे. तर हे दोन्ही विधाने अयोग्य आहे. का अयोग्य आहे? कारण बघा, भारतात सागरी मत्स्य उत्पादनाचा वाटा हा साधारणतः घेतलेला आहे आकडा हा, तर 30%च्या जवळपास आहे. तर अंतर्गत मत्स्य उत्पादनाचा वाटा हा 70%च्या दरम्यान आहे. आकडे कमी जास्त होऊ शकतात, पण एक अंदाज घेण्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर चुकीचा गट ओळखायचा होता. प्राथमिक क्षेत्रे दिलेली आहे, कृषी, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि रेशीम उत्पादन हे प्राथमिक क्षेत्रामध्येच येतात. त्यामुळे एक ऑप्शन बरोबर आहे. दुसरं ऑप्शन आहे द्वितीय क्षेत्र. तर द्वितीय क्षेत्रामध्ये कारखानदारी, वीज निर्मिती, बांधकाम, पाणीपुरवठा यांचा समावेश होतो. तृतीय क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण या क्षेत्रांचा समावेश होतो. मात्र चौथा ऑप्शन चुकलेला आहे. चतुर्थ क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय निर्णय येत नाही, तर ते पंचक क्षेत्रामध्ये येते, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर पाचवा महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती नाही? तर बघा, उत्पादन पद्धती आहे, यालाच मूल्यवर्धित पद्धत म्हणतो. उत्पन्न पद्धती आहे, ज्यालाच आय पद्धत म्हणतो. आणि तिसरी आहे खर्च पद्धत. मात्र आयात निर्यात पद्धती हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2 नंबरचं. ओके, सो हे प्रश्न तुम्हाला लक्षात येत असेल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न कोणता दिलेला आहे आपल्यासमोर, की खालीलपैकी कोणते आर्थिक वर्ष व्यापारी बँकांचे आर्थिक वर्ष आहे? ठीक आहे, तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे 1 मे ते 30 एप्रिल, 1 जुलै ते 30 जून, त्यानंतर 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. महाराष्ट्र सरकारचं जे महसूल वर्ष आहे ते आहे 1 ऑगस्ट ते 31 जुलै. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सध्या RBIचे कोणते आर्थिक वर्ष आहे? 7वा प्रश्न दिलेला आहे, चुकीचा पर्याय निवडा. देशाच्या नागरिकांनी मिळवलेली उत्पन्न म्हणजे GNP होय, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण झाल्या त्यांच्या किमतीची बेरीज म्हणजेच GDP होय, हे सुद्धा विधान काय आहे? बरोबर आहे. आता हे दोन्ही विधाने काय आहे? बरोबर आहे, पण आपल्याला चुकीचं म्हटलं आहे म्हणून घेतलं आहे नन ऑफ दिस, म्हणजे यापैकी नाही. दोन्ही विधाने काय आहे? बरोबर आहे. नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, राष्ट्रीय उत्पन्न समिती 4 ऑगस्ट 1949ला स्थापन झाली, तर हे ऑप्शन बरोबर आहे. मात्र बी बघा, या समितीचे अध्यक्ष धनंजय गाडगीळ होते, तर हे विधान चुकलेलं आहे. या समितीचे अध्यक्ष होते PC महालनोबिस आणि अन्य सदस्यामध्ये धनंजय गाडगीळ आणि डॉक्टर VKR व्ही राव हे होते. ओके, सो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फक्त ए बरोबर, बी आणि सी हे चुकलेलं होतं. ओके, भारताच्या राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हणतात? तर बघा, दादाभाई नौरोजी, विल्यम डिग्बी, फिडले सिरास की डॉक्टर VKR व्ही राव. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर VKR व्ही राव. सो मोस्ट MP करा हा प्रश्न. नंतर बघा, खालीलपैकी कोणते वर्ष हे आधारभूत वर्ष नव्हते? तर बघा, ऑप्शन दिला 1948 ते 49, तर हे पहिलं आधारभूत वर्ष होतं. 93-94 हे सुद्धा एक आधारभूत वर्ष होतं. 2004-05 हे सुद्धा एक आधारभूत वर्ष होतं. मात्र 2000 ते 2001 असं कोणतंही आधारभूत वर्ष नव्हतं. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4थ्या क्रमांकाचं. 11 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे, 2004-05 हे आधारभूत वर्ष अभिजित सेनगुप्तांच्या
कार्यदलाच्या शिफारसीनुसार 2010 पासून स्वीकारण्यात आले. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, हे सर्व प्रश्न व्यवस्थित पाठ करून घ्या. आणि 2011-12 पासून हे आधारभूत वर्ष के सुंदरम या कार्यदलाच्या शिफारसीनुसार 2015 पासून स्वीकारण्यात आलेले आहे. तर हे दोन्ही विधानं कसे आहे स्टुडंट, बरोबर आहे. त्यामुळे हे साल जे दिलेले आहे ही ते व्यवस्थित पाठ करा. ओके. त्यानंतर बेरोजगारीच्या प्रश्नाची विविधता पडताळण्यासाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाद्वारे म्हणजेच NSSOद्वारे कोणत्या पद्धती वापरतात? प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ABC. वर्तमान दैनिक स्थिती आहे ज्याला CDS म्हटलं जाते. वर्तमान साप्ताहिक स्थिती आहे ज्याला CWS म्हटलं जाते. सर्वसाधारण बेकारीची स्थिती आहे ज्याला UPSS म्हटलं जाते. मात्र सर्वसाधारण मासिक अशी कोणतीही काय नाही आहे स्थिती देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ABC. म्हणजे बघा, दैनिक आहे, साप्ताहिक आहे आणि सर्वसाधारण आहे, मात्र मासिक आहे का नाही आहे, हा पॉईंट तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतर भारतात ग्रीन GDP करता कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा, पार्थ दास गुप्ता ही समिती नेमण्यात आलेली होती. सो स्टुडंट, हा प्रश्न तुम्ही IMP करा. ठीक आहे, हे आपल्या क्लासमध्ये झालेले पेपर सेट आहे जे मी तुमच्यासमोर इथे प्रेझेंट करत आहे. ओके. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा वापर केला जातो म्हणते? तर घटक उत्पन्नाचा वापर केला जातो. आणि बघा, C म्हणजे अंतिम किमतीचा वापर केला जातो. मात्र गैरघटक उत्पन्न असतात त्याचा आणि मध्यवर्ती किमतीचा वापर केला जात नाही. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे A आणि C. GDP डिफ्लेटर म्हणजे अवस्फीतिक म्हणजे किमतीतील वाढ किंवा घट मोजण्याशी संबंधित आहे. अगदी बरोबर आहे. कशातली वाढ आहे बघा, किमतीतील वाढ किंवा घट मोजण्याशी संबंधित आहे. आणि बघा, GDP डिफ्लेटरचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे, नॉमिनल GDP भागेला रिअल GDP म्हणजे GDP डिफ्लेटर होय. सो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे A आणि B. ओके. सो अचूक विधान निवडायचं आपल्याला 16 नंबरचा प्रश्न दिला आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेत किमतीचा निर्देशांक 13% कमी झाला. बरोबर आहे. ही एकमेव योजना आहे ज्याच्यामध्ये किमतीचा निर्देशांक हा 13% काय झाला होता स्टुडंट, कमी झालेला होता. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय उत्पन्न 18% वाढले. ओके. तर हे विधान पण काय आहे, बरोबर आहे. आणि दरडोई जे उत्पन्न वाढलेलं होतं स्टुडंट ते 11% वाढलेलं होतं. त्यामुळे हे तिन्ही जे टक्केवारी दिलेली आहे तुम्हाला पाठ करायचं आहे. किमतीचा निर्देशांक कमी झाला, राष्ट्रीय उत्पन्न 18% वाढले आणि दरडोई उत्पन्न हे 11% वाढलेलं होतं. सो ऑप्शन नंबर 2 ABC. आणि हे पहिल्या पंचवार्षिक संबंधित आहे. नानगल, रुरकेला हे 2 खत कारखाने कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेले आहे? तर ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. ओके. सो खत कारखाना. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. मोस्ट IMP करा. त्यानंतर 5वी पंचवार्षिक योजना सर्वाधिक खर्च कशावर करण्यात आला? तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च उद्योग क्षेत्रावर करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. त्यानंतर 20 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे आपल्यासमोर, प्रश्न बघा काय म्हटलं आहे की विकेंद्रीकृत नियोजन अंगीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले होते? तर ते ठरले होते राजस्थान 2 ऑक्टोबर 1959 मध्ये. आणि दुसरं जे राज्य ठरलं होतं ते होतं आंध्र प्रदेश 11 ऑक्टोबर 1959 मध्ये. आणि महाराष्ट्र हे 9वं राज्य होतं पंचायत राज स्वीकारणारं. ओके. त्यानंतर दिलेला महत्त्वाचा प्रश्न आहे, येण्याचे चान्सेस जास्त आहे, मुद्रा योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? तर मुद्रा योजना ही 8 एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 3 प्रकारचे कर्ज दिले जातात, ज्याला शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज असं म्हटलं जाते. तर हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि नंतरचा प्रश्न आहे 22 नंबरचा, कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, वार्धक्य, आजार, विकलांगतेबाबत राज्य सरकारचे कर्तव्य आहे अशी घटनेत कोणती, म्हणजे अशी या गोष्टींचा जो उल्लेख आहे तो घटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे? तर तो कलम 41 मध्ये करण्यात आलेला आहे. 48 आहे शेती व पशुसंवर्धन आणि कलम 49 आहे राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण करणे. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कलम 42 कशा संबंधित आहे. आणि नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रोजगार हमी योजना संपूर्ण भारतात केव्हा लागू करण्यात आलेली होती? तर 1 एप्रिल 2008 मध्ये ही योजना संपूर्ण भारतात लागू करण्यात आली होती. सुरुवातीला ते 200 जिल्ह्यामध्ये 2 फेब्रुवारी 2006 सुरू करण्यात आलेली होती. नंतर या योजनेला महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं 2 ऑक्टोबर 2009ला. त्यावेळेस महात्मा गांधी यांची 140वी जयंती होती. आणि 7 सप्टेंबर 2005ला संसदेनं या कायद्याला मंजुरी दिली होती. हाच प्रश्न मागच्या वेळेला कंबाईन एक्झाममध्ये विचारलेला होता. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे 24 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशा कोणत्या समितीनं म्हटलं होतं? तर असं जे म्हटलं होतं ते नरसिंहन समितीनं म्हटलं होतं. लक्षात असू द्या, नरिमन समिती ही अग्रणी बँके संबंधित होती, रामचंद्रन समिती ही स्थानिक क्षेत्रीय बँका संबंधित होती, तर तारापूर समिती हे रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासंबंधित होती.
त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या समित्या प्रत्यक्ष कराबाबत होत्या? तर बघा, ए आणि बी, वांचूक कमिटी आणि चोक्सी समिती ह्या प्रत्यक्ष करासंबंधित होत्या. रेखी समिती जी होती ती अप्रत्यक्ष करासंबंधित होती. रेखी कमिटी आहे ही लक्षात घ्या. आणि विजय केळकर जी कमिटी होती ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधित होती. तर एलकेज आहे अप्रत्यक्ष करासंबंधित आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. तर 26 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक IMF मार्फत काढला जातो. अगदी बरोबर आहे. तर वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट जागतिक बँक काढते, हे बरोबर आहे. आणि तिसरं जे स्टेटमेंट दिलं होतं, ईज ऑफ डुईंग बिझनेस WTO काढते, हे चुकीचं आहे. हा इंडेक्स वर्ल्ड बँकेमार्फत काढला जात होता, मात्र आता तो काढणे बंद झालेला आहे. आता काय म्हटलं आहे, UNEPने पहिल्यांदा 1990 मध्ये मानवी विकास निर्देशांक काढला, तर चुकलेला आहे. कारण इथं UNEP नाही तर UNDP पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे बघा, आयोग आपल्याला छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये सुद्धा काय करू शकते, कन्फ्यूज करू शकते. सो युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी तो काढलेला आहे. इथं UNEP लिहिलं आहे म्हणून चुकलेला आहे. आणि बी ऑप्शन बरोबर आहे. ओके. आणि बी ऑप्शन जे दिलेलं आहे, SDIचे जनक मेहबूब उल हक यांना म्हटलं जाते, हे विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचं. सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ हे कितव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते? ठीक आहे, तर 9वी पंचवार्षिक योजना. 29 आणि 30 प्रश्न आपण घेणार आहे आणि बाकीचे प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तर तुम्ही मला सांगा, हे लेक्चर कंटिन्यू ठेवायचं का? 100 प्रश्न आहे जवळपास. 29वा प्रश्न आहे, नीती आयोगाबद्दल अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. निधी वाटप करण्याचा अधिकार आहे, तर हे विधान चुकलेलं आहे. ओके. त्यानंतर उपाध्यक्षांची निवड राष्ट्रपती करतात, चुकलेलं आहे. कारण उपाध्यक्षांची निवड कोण करतात? पंतप्रधान. आधी राजीव कुमार होते. तर मला आता सांगा, लेटेस्टमध्ये जे नीती आयोगाचे नवीन जे उपाध्यक्ष बनलेले आहे ते कोण बनलेले आहे? ओके. पहिले अरविंद पानगडिया होते, दुसरे राजीव कुमार होते, तर तिसरे अध्यक्ष कोण झालेले आहे ते नक्की सांगा. आणि सी नंबरचा ऑप्शन बघा, राज्यांवर धोरण लादण्याचे काम करते, चुकलेलं आहे. नीती आयोग सरकारी अधिनियमाने स्थापन करण्यात आलेला आहे, हे विधान बरोबर आहे. फक्त डी विधान काय आहे, बरोबर आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा स्टुडंट, शेवटचा प्रश्न काय म्हटलेला आहे की 1950 ते 1980 या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती होता? तर तो होता 3.5. ठीक आहे. आणि यालाच हिंदू वृद्धी दर सुद्धा म्हटलं जाते. ओके. सो या पद्धतीनं आपण हे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहे. पुढचे प्रश्न घ्यायचे का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. टेक केअर. थँक्यू सो मच.